जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण श्री रेणुका मातेची तंत्रिक साधना कशी करावी याबद्दल माहिती बघणार आहोत. मुळामध्ये रेणुका माता ही एक अशी लोकदेवता आहे जी आसेतू हिमाचल पर्यंत सर्वत्र निरनिराळ्या नावांनी, निरनिराळ्या रूपांमध्ये, निरनिराळ्या कल्चरनुसार पूजली जाते. जसं की साऊथ इंडियनमध्ये किंवा कर्नाटकी भागामध्ये तिला त्या ठिकाणी यल्लम्मा या स्वरूपामध्ये पूजलं जातं, म्हणजे यल्लुवाई स्वरूपामध्ये पूजलं जातं. महाराष्ट्राच्या माहूर गडावरती तिला रेणुका माता म्हणून संबोधलं जातं. अशा पद्धतीनुसार यमाई असो, यल्लम्मा असो, रेणुका असो, येडेश्वरी असो किंवा इतर अनेक नानाविध अवतार असो, अशा प्रकारे सर्वत्र पूजली जाणारी लोकदेवता म्हणजे रेणुका माता. ही रेणुका माता त्या ठिकाणी जमदग्नी नावाच्या ऋषींची थोर पतिव्रता पत्नी होती. स्वतःच्या पतीचा ज्या वेळेला हत्या कार्तवीर्य राजाच्या हस्ते झाली, तर स्वतःच्या पतीच्या हत्येनंतर तिने स्वतःच्या पतीसोबत सती जाणं पसंत केलं आणि सौंदती क्षेत्रावरून ती माहूर गडावरती स्वतःच्या पतीसोबत सहगमन करण्यासाठी आली, म्हणजे सती जाण्यासाठी आली. माहूर गडावरती तिच्या त्या ठिकाणी सती जाण्याचा जो सोहळा होता, जी काही विधिविधान होते, जे काही त्या ठिकाणचे मंत्रविधी होते, हे सर्व विधी त्या ठिकाणी दत्तात्रयांनी स्वतः केले. म्हणजे माता अनुसूया आणि अत्री ऋषींचा पुत्र असणारे दत्तात्रय स्वामी, जे स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचे आंशिक अवतार आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये तीनही देवांचे गुणधर्म आहे, शक्ती आहे. अशा प्रकारच्या थोर गुरुदेव दत्तांनी स्वतः रेणुका मातेचं त्या ठिकाणी अंत्यसंस्काराचं पौरोहित्य केलेलं आहे. ज्या वेळेला रेणुका माता जमदग्नी ऋषींच्या सोबत चितेवरती आरूढ होऊन सहगमन करणार असते, तेव्हा तिचे सर्वात प्रथम पाय वंदून तिचं दर्शन घेणारे दत्तात्रय स्वामी, त्यांनी तिला माता म्हणून संबोधलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी तिला संबोधन केलं. ते म्हणाले, हे रेणुका माते, तू त्रिभुवनामध्ये वंदनीय अशी देवी आहेस, तुझा सर्वत्र जय जयकार होईल. आणि आजही दत्तात्रय स्वामी म्हणजेच गुरुदेव दत्त हे माहूर गडावरती रात्री निद्रा घेण्यासाठी जातात. हे सर्व ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्याला सर्वश्रुत आहे. अशा पद्धतीनुसार इंद्र, चंद्र, नारद, त्या ठिकाणी दत्तात्रय स्वामी, तर संत एकनाथांपर्यंत अनेक देवी देवता यांनी स्वतःची आराध्य म्हणून नमून घेतलेली ही रेणुका देवी. हिची अनेक स्थानं आहे. कर्नाटकामध्ये चंद्रगुत्ती असेल, त्या ठिकाणी असणारं सौंदती असेल, महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असणारं जत असेल, त्यानंतर कोकटनूर असेल, माहूरगड असेल, चांदवड असेल आणि गावोगावी रेणुका देवीची आपल्याला मंदिरं आढळतात. या सर्व स्थानावरती असणारी रेणुका माता आणि यल्लम्मा देवी यांची तांत्रिक साधना कशी करावी हा आजचा आपला विषय. मुळामध्ये बघा, या ठिकाणी मी मंत्रविधी शिकवणार आहे, त्यामागचं तुम्हाला शास्त्रसुद्धा समजावून सांगणार आहे. परंतु या ठिकाणी एक आवाहन करू इच्छितो, कुठलाही तांत्रिक मंत्र हा गुरुच्या मुखातून घेतल्याशिवाय सिद्ध होत नसतो. मी इथे विधी जरी देत असलो, मंत्र जरी देत असलो, तरी कोणीही याला फक्त यूट्यूबवरती पाहून किंवा आंधळे सर सांगतायत म्हणून अजिबात घरी साधना करू नये. स्वतःच्या गुरुच्या मुखातून तुम्ही हा मंत्र सिद्ध करवून घ्यावा, त्यानंतरच त्याची साधना करावी, उपासना करावी. आता हा मंत्र सर्वात प्रथम गुरूंना सुद्धा सिद्ध असला पाहिजे. परंतु जर तुमच्या गुरूंना हा मंत्र सिद्ध नसेलही तरी सुद्धा हरकत नाही, परंतु गुरु मुखातूनच हा मंत्र घेऊन, गुरूंचा वरद हस्त डोक्यावरती ठेवून घेऊन, त्यानंतर गुरु आज्ञेनेच ह्या मंत्राची साधना करावी, तरच त्या साधनेचे फळ मिळेल. हे मी या ठिकाणी वारंवार सांगत आहे. कारण ह्या कलियुगामध्ये कुठल्याही ग्रंथामधून जर मंत्र घेतला किंवा कोणाच्या मुखातून मंत्र घेतला किंवा कोणाचा ऐकून, वाचून, लिहून मंत्र घेतला, तर त्याचं फळ अजिबात मिळत नाही. कारण त्यामागे गुरुचं पाठबळ नसतं, गुरुची आत्मशक्ती नसते. या कलियुगामध्ये गुरुला परब्रह्म मानण्यात आलेलं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिघांपेक्षाही अधिक गुरुला महत्त्व देण्यात आलं. कारण तुम्हाला कुठल्याही देवी देवतेची प्राप्ती करायची असेल तर त्या देवी देवतेचा मंत्र तुम्हाला गुरु मुखातून सिद्ध करून घ्यावा लागतो. यासाठी देवापेक्षाही उच्च स्थान आहे ते आपल्या गुरुचं.
मग सदर मंत्र जो मी शिकवणार आहे हा त्या ठिकाणी जे थोर रेणुका भक्त असतील, पारंपरिक पद्धतीनुसार रेणुका देवीची ज्यांच्याकडे गादी असेल किंवा ज्यांना रेणुकाचं शास्त्र माहिती आहे, अशा अनेक विद्वान गुरूंकडे हा मंत्र नक्की असेल. परंतु ज्यांच्या गुरुकडे हा मंत्र नसेलही त्यांनी सुद्धा हा मंत्र पहिले चिठ्ठीवरती लिहून गुरुकडे न्यावा, गुरुकडून तो पाठ करवून घ्यावा आणि गुरुमुखातूनच त्याची दीक्षा घेऊन नंतरच साधना करावी, हे मी या ठिकाणी कळकळीने विनंती करून सांगत आहे. कारण असं असतं, तुम्ही जेव्हा एखादी साधना करायला बसता, या साधना काळामध्ये अनेक गुप्त शक्ती त्या ठिकाणी तुमची परीक्षा बघण्यासाठी येतात. देवीचे सुप्तावस्थेमध्ये असलेले गण असतील, परंतु ते इतर वेळेला सुप्तावस्थेमध्ये असतात, पण जेव्हा तुम्ही त्या देवतेची साधना करता त्यावेळेला ते प्रगट अवस्थेमध्ये येतात आणि तुमची परीक्षा बघू शकतात. देवीचे भैरव असतील, देवीचे त्या ठिकाणी असणारे योगिनी असतील किंवा स्वतः जगदंबा असेल, ही काही ना काही रूपाने तुमची परीक्षा मात्र बघत असते. त्यामुळे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय अजिबात ही साधना करू नये. गुरुमुखातून ह्या मंत्राची दीक्षा घ्यावी, गुरुमुखातूनच आज्ञा घेऊन नंतर ही मंत्राची साधना सुरू करावी. बघा, सर्वात प्रथम आपल्याला दररोज रात्री 9 वाजेनंतर ह्या साधनेला बसायचं आहे. तुम्ही रात्री 9ला बसू शकता, 10ला बसू शकता, 11 वाजता बसू शकता. वेळ आपला 9 वाजेच्या नंतर सुरू होईल, तो तुम्ही रात्री केव्हाही ह्या मंत्राची पुनरावृत्ती किंवा त्या ठिकाणी जप करू शकता. परंतु आपला मूळ नियम असा आहे की तुम्हाला त्या ठिकाणी रात्री 9 वाजेच्या नंतर जपाला बसणं क्रमप्राप्त आहे. आता तुमचा वेळ ठरलाय, त्या ठिकाणी तुम्हाला आसन घेऊन जपाला बसणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आसन तुम्ही त्या ठिकाणी कुठलंही घेऊ शकता. घोंगडीचं आसन चालेल, मखमली आसन चालेल किंवा वेल्वेटचा कपडा चालेल किंवा स्वच्छ धुतलेलं कुठलंही आसन तुम्ही कपड्याचं घेऊ शकता. गवताची चटई त्या ठिकाणी घेऊ नये, प्लॅस्टिकचं आसन घेऊ नये, लाकडी पाट किंवा चौरंग सुद्धा त्या ठिकाणी आपण घेऊ नये, कपड्याचं आसन घ्यावं. आसनावरती बसावं. समोर रेणुका देवीचा फोटो किंवा मूर्ती असावी. तुमच्याकडे मूर्ती असेल, मूर्तीसमोर बसून साधना करावी. फोटो असेल तर फोटो सुद्धा चालेल. तो फोटो तुमचा कुठल्याही रेणुका स्वरूपाचा असला तरी सुद्धा चालणार आहे. तो यल्लम्मा स्वरूपात असो किंवा माहूरगड रेणुका स्वरूपात असो, तो आपल्याला पूजनीय आहे. फोटोला हार फूल अर्पण करावं, समोर तेलाचा दिवा जाळावा, 5 अगरबत्त्या लावाव्या आणि जगदंबेला हळद कुंकू अर्पण करून तिची आज्ञा घ्यावी आणि आज्ञा घेऊन स्वतःच्या गुरुमंत्राचा प्रथम जाप करावा आणि नंतर गुरुमंत्राचा जाप तुम्ही त्या ठिकाणी 108 वेळेला करू शकता, म्हणजे 1 माळ करू शकता. आणि नंतर सदर मी जो मंत्र शिकवत आहे रेणुका देवीचा, त्याचा तुम्ही त्या ठिकाणी दररोज 1.25 तास या पद्धतीनुसार 40 दिवस कठोर जाप करावा. आता मंत्र काय आहे तो तुम्हाला मी सर्वात प्रथम शिकवून देतो. मंत्र असा आहे: ओम श्रीं ह्रीं क्रों ऐं रेणुकायै आगच्छ स्वाहा. 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 अशा पद्धतीनुसार हा मंत्र आहे. या मंत्राचा आपल्याला 1.25 तास जाप करायचा आहे, परंतु हा जाप आपण कुठल्याही माळेवरती न करता फक्त वाचिक पद्धतीनुसार करावा. ना रुद्राक्षाची माळ घ्यायची आहे, ना तुळशीची, ना कुठली माळच न घेता फक्त त्या ठिकाणी ध्यान मुद्रेमध्ये बसून, म्हणजे दोन्ही हात या शांभवी मुद्रेमध्ये मांडीवरती ठेवून किंवा हातावरती हात ठेवून बसलं तरी सुद्धा चालेल. अशा अवस्थेमध्ये आपण 1.25 तास जाप करावा. जाप करत असताना आपण डोळे भरून फोटोकडे किंवा मूर्तीकडे बघत बघत जाप सुरू करावा. त्यानंतर सावकाश डोळे बंद करावे. पुन्हा थोड्या वेळाने आपण डोळे उघडून त्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे बघावं. अशा पद्धतीनुसार आपल्याला हा जाप पूर्ण करायचा आहे. 40 दिवसांची साधना आहे. काही कारणास्तव जर 40 दिवसांच्या साधनेमध्ये खंड पडला तर तुम्ही देवीची क्षमा मागून जेवढे दिवस तुमचा खंड पडला तेवढे दिवस पुढे वाढवून घ्यावेत आणि अशा पद्धतीनुसार साधने पूर्ण करावी. फार तर फार 3 दिवसांचा खंड पडलेला त्या ठिकाणी क्षमा योग्य आहे. म्हणजे काही अपरिहार्य कारणामुळे बिमारी असेल, महत्वाचं काम असेल किंवा काही असेल, तुम्ही 3 दिवस साधना खंडित ठेवू शकता, परंतु 4थ्या दिवशी तुम्हाला जप सुरू करणं पुन्हा क्रमप्राप्त आहेच आहे.
साधना काळामध्ये जर तुम्हाला सुतक प्राप्त झालं तर तुम्ही त्या ठिकाणी 3 दिवसांचं सुतक पाळावं. साधना काळामध्ये जर काही त्या ठिकाणी अशौच झाला असेल, अशौच म्हणजे महिला साधनाकर्त्या असतील, त्यांना जर त्या ठिकाणी मासिक पाळी आली, त्या रजस्वाला झाल्या, तर स्वतःची शुद्धता होईपर्यंत त्यांनी साधना बंद ठेवावी. म्हणजे मासिक पाळीच्या 4 ते 5 दिवसांमध्ये साधना बंद ठेवून पुढील काळामध्ये खंडित झालेले दिवस वाढवून घ्यावे. अशा पद्धतीनुसार आपण साधना पूर्ण करावी. ज्या दिवशी तुमची साधना पूर्ण होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी रेणुका मातेची आरती करावी, तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. त्या ठिकाणी आपण 5 कुमारिका मुलींना किंवा 5 सवाष्ण महिलांना जेवायला बोलवावं, त्यांना पोटभर जेव घालून त्यांची ओटी भरावी. अशा पद्धतीनुसार आपण साधना विसर्जित करावी. सदर साधनेमध्ये आपल्याला अनेक दिव्य अनुभव येतात. साक्षात रेणुका देवीचे दृष्टांत प्राप्त होतात. रेणुका देवी साक्षात तुमच्या समोर उभी राहते असा सुद्धा काही प्रत्यक्षदर्शींचा अनुभव आहे, ज्यामधील स्वतः मी एक आहे. मी सुद्धा ही साधना माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली फार पूर्वी केली होती, जिच्यातून मला माहूरगड निवासिनी रेणुका मातेचे अनेक दिव्य दृष्टांत आणि दर्शन प्राप्त झाले होते. ही माझी स्वतःची स्वानुभवाची साधना आहे, म्हणून मी हिची गॅरंटी घेतो. परंतु हा मंत्र मी माझे शिवपंथाचे परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांच्या मुखातून घेतला होता. त्यांच्याकडून माझ्या शरीरावरती न्यास करवून घेतले होते. त्यानंतर मी ही साधना केली होती. त्यामुळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे वारंवार सांगतोय, बिना गुरुचे किंवा गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय ही साधना अजिबात करू नका. कारण त्या ठिकाणी रेणुका मातेचे अनेक वाहन आहे. रेणुका मातेचं सिंह वाहन आहे. रेणुका देवीच्या घागरीला सर्पाची चुंबळ आहे. एखाद्या वेळेला सर्परूपामध्ये देवी आपली परीक्षा घेऊ शकते. डोळ्यासमोर चित्र विचित्र आकृत्या उभ्या राहू शकतात. भीतीदायक स्वप्न पडू शकतात. बिना गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जाणारा हा पर्याय नाही. तरी सुद्धा जर कोणाची अशी अडचण असेल की बुवा आम्ही अजून गुरुच केलेले नाहीत किंवा गुरु केले परंतु ते अतिशय साधे भोळे केले, त्यांना फारसं तंत्र मंत्रातलं ज्ञान नाही, तर अशांसाठी मी एक या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देतो. अशा सर्वांनी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या एका सेवेकऱ्याचा नंबर देईल. तुम्ही त्या सेवेकऱ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि सदर मंत्राची दीक्षा माझ्याकडून ऑनलाईन पद्धतीनुसार घेऊ शकता. परंतु ह्या ऑनलाईन दीक्षेसाठी तुम्हाला विशिष्ट अशी रक्कम सुद्धा त्या ठिकाणी भरावी लागेल. त्याचं कारण असं की सदर मंत्राची दीक्षा देताना डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत निरनिराळे न्यास करवून घेतले जातात. हे न्यास मला तुमचे करवून घ्यावे लागतील. त्यासोबतच एक गुरु म्हणून तुमची जबाबदारी मला स्वतः स्वीकारावी लागेल. सदर साधनेचा विधी शिकवावा लागेल. तो सांगितला या पद्धतीनुसारच आहे, परंतु स्वतःच्या शरीराच्या संरक्षणासाठीचे काही मंत्र, तुम्ही जिथे आसन ठेवताय त्या आसन सिद्धीचा मंत्र, त्या आसनाच्या भोवती सुरक्षा घेरा म्हणजे सुरक्षा रिंगण कसं मारावं त्याचा मंत्र आणि विधी, हे गुप्त विधी सुद्धा त्यामध्ये शिकवले जातील. तर ज्यांना गुरु नसतील किंवा गुरु असूनही ते एकदम साधे असतील, त्यांना तांत्रिक साधना माहिती नसतील, असे भाविक भक्त आमच्याशी त्या ठिकाणी संपर्क साधू शकता. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनुसार सुद्धा ही साधना दीक्षा दिली जाईल. तर जे इच्छुक असतील अशांनी ही रेणुका मातेची साधना घरी नक्की करावी, गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावी. आणि आजचा हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. सदर मंत्र अतिशय जागृत, प्रभावशाली आणि स्वतःची अनुभूती देणारा मंत्र आहे. सदर मंत्राचा उल्लेख आपल्याला श्री रेणुका तंत्रामध्ये आढळतो. रेणुका तंत्रामध्ये या मंत्राला श्री रेणुका शाबरी मंत्र म्हणून संबोधल्या गेलेला आहे. सदर मंत्रामध्ये रेणुका मातेच्याच एक विस्तारित स्वरूपाला म्हणजे छिन्न मस्तिका देवीचं सुद्धा काही बीज आपण घेतलेले आहे. छिन्न मस्तिका देवी ही मुळामध्ये दशमहाविद्येपैकी असणारी एक देवता, परंतु या छिन्न मस्तिका देवीचेच काही गुणधर्म रेणुका मातेमध्ये असल्यामुळे रेणुका माता आणि छिन्न मस्तिका ह्या दोघी देवींचं त्या ठिकाणी आतून असणारं समीकरण एक आहे. हा विषय अनेक ज्ञानी लोकांना सुद्धा माहिती आहे. तर हा व्हिडिओ आजचा तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि जे सर्वसामान्य भाविक असतील, ज्यांना तांत्रिक विधीमध्ये पडायचंच नाहीये, त्यांनी सरळ ओम रेणुकाय नमः अशा साध्या नामजपाचा देवीचा जाप करावा. तरी सुद्धा रेणुका मातेची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवरती राहील. तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच निरनिराळ्या साधनांसाठी, माहितीसाठी आणि निरनिराळ्या
तोडग्यांसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सर्व रेणुका भक्तांना ह्या व्हिडिओचा प्रचार प्रसार होईल अशा पद्धतीनुसार तो शेअर सुद्धा करा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.